धुळ्यातील साक्री तालुक्यातील उंभरे गावात गेल्या 15 वर्षांपासून दारूबंदी होती. मात्र हळूहळू गावाच्या वेशीवर आणि नंतर गावातच दारूचे अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे गावातील तरुण पिढी अवैध दारूच्या आहारी जात असून त्यांच्यासमोर गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या उंभरे गावातील महिलांनी तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्यांसह आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. गावातील सर्व महिला, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी थेट साक्री पोलीस स्टेशन गाठलं. त्यांनी पोलीस निरीक्षक वळवी यांना निवेदन देत दारू विक्रेत्यांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी केली. जर कारवाई झाली नाही तर याविरोधात मोठं आंदोलन उभं करू असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला. भारती बिपिनचंद्र दिघावकर, मी उमऱ्या गावातील सोने आणि या आमच्या गावात 15 वर्षापासून दारू ही बंद होती, पण काही या 4-5 वर्षापासून परत सुरू झालेली. आणि ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे. त्याच्यात किती आज तरुण पोरं 5-6 पोरं वारलेले तरी गाव सुधारायला तयार नाही, व्यसनाधीन झालेले आहेत. आणि काही असे माझ्या म्हणजे ज्या गल्लीत राहते ते माझे भाऊ आहेत, त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली. अक्षरशः त्यांच्या बाया आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण, संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा. तरी सुद्धा विचार करत नाही. आई-वडिलांचा विचार केला जात नाही ना, पोरांचा विचार केला जात नाही. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हे पाऊल उचललेलं आहे आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी. माझ्या गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदी ही पाहिजे. माझ्या गावातच नाही पण गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही 4 किलोमीटर अंतरावर दारूबंदी ही पाहिजे आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही. आम्ही काल जाऊन आलोय, आम्हाला फक्त आश्वासन दिलंय, पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट. उद्या अजून 2 दिवस वाट बघू. जर समजा त्या 2 दिवसात कुठलीही कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढचं पाऊल उचलू. माझे नाव स्मृती सुभाष नांद्रे. मी साक्री तालुक्यातील उमरे गावाची पोलीस पाटील बोलते. उमरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे. तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं, आम्ही सर्व महिला एकत्र जमलो, निवेदन घेतले आणि साक्री पोलीस स्टेशनला वळवी साहेबांना निवेदन दिलेले आहेत. आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला आम्ही जमून साक्री पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहेत.